नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। बऱ्याच दिवसातनं म्हणजे 4-5 दिवसातनं व्हिडिओ टाकायला लागले आहे बरं का। काय होते व्हिडिओ काढायला नाही मिळत, टाईम नसते, त्यामुळं नाही काढत जास्त व्हिडिओ। एखादा टाकत्या असू द्या। काय करायचं, आज सकाळी शेळ्या सोडल्या त्या बरं का। जरा काय झालं माहिती आहे का, सकाळी 1 तासभर आणि संध्याकाळी 1 तासभर सोडलं म्हणजे बरं असते। घरी काय व्हायला लागले, काल पाऊस झाला आणि खाली राड आहे, सगळं राड असल्यामुळे शेळ्यांना वैरण खायला येत नाही आणि दैवारचं खाली जमीन पण ओली असते त्यामुळे वास मारते आणि शेळ्यांना व्यवस्थित खात नाही त्या शेळ्या। म्हणून म्हटलं चला आपण आज तळ्यावरच नेऊया शेळ्या, म्हणून आणले त्या इकडं तळ्यावर। आणि शेळ्या पण आमच्या कधी पण सोडल्या म्हणजे खाते त्या बरं का। शेळ्या आमच्या हिंडायला सोडल्या म्हणजे लगेच पोटं भरून घेते त्या, पण हिंडायला सोडायला म्हणजे माणूस त्याला मोकळं लागते, त्यामुळं हिंडायला सोडत नाही। ही शेळी यायला झाली आहे बरं का, 15 दिवसात येईल, कासाला लागल्या। काळी लांडी शेळी पण यायला झाली, कासाला लागल्या। हिला अजून टाईम आहे, जरा अजून वेळ आहे हिला यायला। 2 शेळ्या यायला झाल्या, त्या 3 आठवड्यात शेळ्या यायला होत्याल्या, येतेल्या 3 आठवड्यात ते महिन्यात शेळ्या येतेल्या। आपल्याला एक कमेंट आल्या बरं का की बिट्टल शेळ्या एक आपले व्हिडिओ सगळी शेळी पालकच बघते ती बरं का, ब्लॉगवाले व्हिडिओ नाही ते बघत, फक्त शेळी पालक व्हिडिओ बघते ती, त्यामुळे आपल्याला शेळी पालकांच्या कमेंट येते त्या। तर एक दादाची कमेंट आल्या की बिट्टल 6 शेळ्या त्यांच्या मेल्या म्हणा। काय झाले माहिती आहे का, यावेळी पाऊस जास्त झालाय आणि पाऊस जास्त झाल्यावर आहे ना आजार मारते आणि पावसाळ्यात जास्त तर संडास लागून शेळ्या मरते त्या बरं का। ज्यादा तर संडास लागलं म्हटलं की लगेच त्याला औषध करावं लागतं, संडास लागून पण मरते त्या। आणि कशाने मेले तर काय माहीत नाही त्यांच्या शेळ्या, कारण तिकडं सोलापूरकडे पूर तेन पण लय आलं होतं, एखाद्या वेळी ते पुरात तेन मेल्या असतेल्या आणि शेळ्यांना आजार पण भरपूर आहेत बरं का। आता आमच्या शेजारची मावशीची शेळी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवल्या, कसली चांगली शेळी होती, मोठी 2 पिल्लं द्यायची। यावेळेस पण तिनं 2 पिल्लं दिली होती आणि दोन्ही पण बोकडं होती आणि त्यातलं एक बोकड जिवंत आलं, एक बोकड मरून आलं, मेलेला अशी नाका। एक तर चांगलं बोकड मोठं आहे, मी नंतरच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवते। आणि एक का बोकड अशी ना शेळी चांगली आहे, शेळी तर व्यवस्थित राहील म्हणलं तर ती येली, पण तिला काय झालं माहिती आहे का, शेळीचं पोटच उतरलं नाही आणि शेळीचं पोट आणखी यायला झाल्यासारखं तसंच होतं। एक दिवस शेळी कशी बशी म्हणजे जरा चारा खायचं इकडे तिकडं करायचं केली, पण दुसऱ्या दिवशी शेळी काय संध्याकाळी बसली ती परत शेळी काय उठलीच नाही, कारण तिला पोटाचं वजन म्हणजे असं उठायलाच येत नव्हतं, तिला पोटाचं वजन तिला जास्त झालं आणि तिला उठायला काही शेळीला आलं नाही। डॉक्टर त्यानं भरपूर केलं बरं का, लय प्रयत्न केलं, पण शेळी काय जगली नाही। एक बोकड तेवढं आहे, त्याला वरनं दूध घालते ती। आणि मावशी कशी लय गरीब आहे ती बरं का, त्याने आता येऊन इथं राहिले ते, आणि कशी बशी त्यांनी एक शेळी घेतली होती, शेळी घेतल्यासारखं त्यांचं लय चांगलं झालं होतं बरं का। एका शेळीने एका येताला 27 ते 28 हजाराचं उत्पन्न दिलं होतं। 2 बोकडं झाली होती त्यांची, बोकडं 28,000ला 2 बोकडं विकलेली आणि नंतर आता दुसऱ्यांदा शेळी येलेली। आणि कसं असते माहिती आहे का, मी ती शेळी येल्यावर व्हिडिओ करावं म्हटलं, पण आणखी मला वाटलं ह्यांना वाईट वाटायला लागलं, शेळी मेल्या आणि त्यांना पण वाईट आणि मला पण खरंच लय वाईट वाटलं बरं का। माहिती आहे का, एखादं गरीब काहीतरी करायला लागलं नाही असं काहीतरी होऊ नये, पण जीव घडतंय त्याला तर सामोरं जायला लागतंय। तर मावशी शेळी मेली आणि मला व्हिडिओ करायला कसं माहिती आहे का, ते मेलेल्या मड्यावर व्हिडिओ करायला मला नाही आवडत, म्हणून मी व्हिडिओ केला नाही। तर असू द्या, मिळेल आणखी त्यांना एखादी शेळी किंवा एखादी पाट घेतेल त्यांनी, नंतर बोकड विकून घेतेली। तर बऱ्याच शेळ्या असं मरायला लागले त्या बरं का, कारण आजार असतात, आपण त्या लसीकरण ते करत नाही। आता तुम्हाला काय सांगायचं, मी पण केलं नाही लसीकरण ते आपण वेळच्या वेळेवर करत नाही, त्यामुळे शेळ्यांना असा आजार होत्यात आणि मरते ते, त्यामुळे लसीकरण करून घ्यायला लागतंय म्हणून बरं का। मी पण काही केलं नाही बरं का। आता उगाच तुम्हाला काय सांगायचं, आमचं आपलं गावरान शेळी पालन कसं तर इकडं तिकडं करून आहे आणि लसीकरण ते मी पण काही नाही करत, पण लसीकरण करून घ्यावं म्हणा, घेतलेलं चांगलं। तर असू द्या, शेळी मेली तरी पण आहे ना नेमकं कारण जाणून घ्यायचं, ही शेळी कशाने मेल्या, त्यामुळे आपल्याला नंतर ही चूक ती चूक नंतर आपण करायची नाही। ती चूक कशामुळे शेळी मेल्या हे कारण आधी जाणून घ्यायचं बरं का। आता त्यांची कशामुळे मेल्या काय माहिती, आमच्या शेळ्या सोडल्या की ही शेळ्यांचा रखवालदार असतो बरं का सगळं, हे पुढं पळत असतो, ह्याच्या मागं बोकड पळतं आणि बोकड्या मागं सगळ्या शेळ्या पळते त्या, तिकडल्या कडपर्यंत जाते ते, काड देवापाशी माकडं असते ती, माकडांसाठी ही पुढं पळत असतो आणि ह्याच्या मागं मोठं बोकड लागतं। आता बोकडाला मी खाली हाणले म्हणून हिंडायला लागले, नाहीतर
खंड्या चालला का खंड्याच्या माघारी फिरून बघतो येते ते का कोणीच नाही, ते शेळ्या खाली हिंडायला लागले त्यामुळं असू द्या. तेवढ्याच थोडासा व्हिडिओ केला आहे 5 मिनिटाचा, त्यामुळं व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. कधी पण कुठलं पण जनावर मरू द्या बरं का, मेलेलं तर मरणारच असते, मेलेलंच असते, ते काही आपल्याला जिवंत करायला येत नाही, पण ते कशानं मेलं हे मात्र जाणून घ्यायचं आणि ती नंतर चूक करायची नाही बरं का. आता मावशीची शेळी कशाने मेली काय कळलं नाही, पण ती पारद्यांची न्यायला आली होती ना ती शेळी मेलेली. ती न्यायला आल्यावर त्यांनी बघितलं, गळ्यापाशी केसाला हात लावून बघितला तर तिथली केस उपस नाही ती, पण पाठीमागची केस आहे ना हातात धरली तर अशी उपसून येत होती. त्यामुळे मी पण म्हणत होती तिला पोटात काहीतरी आजारच आहे, पोटात काहीतरी आजारच आहे. ती शेळीसारखं पोटात कणायची, असं म्हणजे वेगळंच झालं खरंच ते बरं का. काहीतरी आजार होता शेळीला, पण ते नेमकं कारण समजलं नाही शेळीच्या आजाराचं, आणि शेळी शेवटी खराब झाली. खराब म्हणजे मेलीच शेळी. असू द्या, मी एक दिवस तुम्हाला आहे ना ती शेळी ती पिल्लू दाखवलं. पिल्लू लय भारी झाले बरं का, सेम आमच्या बोकडासारखं आहे, मोठ्या काळ्या बोकडासारखं आहे, सेम मोठं होतं आहे बोकडं चांगलं ते. तर असू द्या, आमची ही शेळी ही पाट अजून गाभण गेली नाही बरं का. हे जवळजवळ 14 ते 15 महिन्याचं पाट आहे आणि अजून हे काही गाभण गेलं नाही. त्याला लाटा असाच सांभाळला आहे आणि इकू पण वाटत नाही बरं का. चांगला आहे, क्वालिटीच्या शेळ्या तयार करायचं म्हणून ठेवलं आहे आणि हे असलं निघालं, काय करायचं सांगा. बारक्या पिल्ल्यासनी तर धडाधड मारतंय. पाटले चांगले आहे पण गाभण गेले नाही अजून. काय उपाय करायचं सांगा बरं का. आता आपल्या व्हिडिओ सगळे शेळीपालक बघते ते, त्यामुळे त्यांना उपाय लय माहीत असतात. त्यामुळं हे काही अजून माझ्यावर नाही आलं तर त्याला काय उपाय करायचा, कोणाला जर माहिती असलं ना कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद, भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.